फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वाचकांसाठी तत्पर असते, पण त्याच्यासाठी आज रोटरी क्लबचे जे काय पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगली जागा उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे आपण 3 दिवसाचा वाचनाचा एक मोठा कट्टा आपण सुरू करतोय। ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी इकडे यावं आणि इथे पुस्तकं इथे मांडलेली आहेत, ते पुस्तकांमध्ये कुठलेही एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं आणि वाचल्यानंतर मग त्यांना काही प्रश्न आम्ही विचारणार आहेत आणि ज्याचं जे आहे ते प्रत्येकाला एक पुस्तक आपण आज ते बक्षीस म्हणून देणार आहोत। तर ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी या पुस्तकाच्या सानिध्यात यावं आणि वाचन सुरू करावं, जेणेकरून एक वाचन संस्कृती आणि एक वाचनाची पिढी पुढे एक निर्माण होऊ शकते। तर हे सर्व जे काय आहे हे सर्व करत असताना आज डोंबिवलीकर जेवढे वाचनासाठी तळमळ करत असतात, तर त्याच्यामध्ये हा एक मोठा सिंहाचा वाटा आज रोटरी क्लबने घेतलेला आहे आणि ते आता या महिन्याभरामध्ये खूप बरेच कार्यक्रम घेणार आहेत आणि हा सुरुवात जे आहे ते आज या बालकट्ट्यावरून सुरुवात झालेली आहे आणि यांचे पुढचे सुद्धा बरेच सारे कार्यक्रम आहे आणि या सर्व उपक्रम हे लोक भरवत आहेत, त्यामुळे त्यांचं मी खूप खूप आभारी आहे। बालकट्टा दरवर्षी मे महिन्यात करत असतो आणि संकल्पना ही असते की मुलांनी खेळांबरोबरच इतरही काही चांगल्या गोष्टी शिकाव्यात, ज्या रोटरीच्या माध्यमातून आम्हाला करता येणं शक्य असतं। यावर्षी कर्मधर्म संयोगाने पुंडलिक पै सर भेटले आणि त्यांच्यावर आमचं एक चर्चा झाली की मुलांना आपण जर काही वाचनाच्या संबंधित देऊ शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि हा एक अनोखा उपक्रम असेल। त्याप्रमाणे आम्ही आजपासून हे छोट्या मुलांसाठी बुक झेनिया हा एक छोटासा पुस्तकांचा कट्टा अवेलेबल करून देत आहोत आणि सुरुवातीला जरी हे 3च दिवस असलं तरी जर आम्हाला चांगला जर त्याला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही नक्कीच हे पुढे कंटिन्यू सुद्धा करू, कारण हे करायला तसा आम्हाला आता रोटरीच्या दृष्टीने खूप काही त्रास नाही आहे आणि त्यामुळे आम्ही डिपेंडिंग ऑन रिस्पॉन्स त्याला किती वेळ कंटिन्यू ठेवायचं ते बघू, पण जमलं अगदी समजा तर क्वार्टरली एकदा किंवा महिन्यातनं एकदाही होऊ शकतं हे पुढे मागे। आता तरी हे 3 दिवसाचं आहे आणि त्यानंतरचे पुढले 2 वीकेंड्स असेच काही चांगले उपक्रम आम्ही करणार आहोत। केवळ शिक्षण किंवा नुसता सारखा अभ्यासाचा प्रकार न करता त्यांनी इतरही गोष्टींचा आनंद घ्यावा, थोडं मनोरंजनही त्यांचं व्हावं या दृष्टीने आम्ही बालकट्टामध्ये विविध गोष्टी करत असतो। तसंच यावर्षी पण आम्ही पुढलं एक जे सेशन आहे त्यात झुंबा डान्सचं एक सेशन ठेवलेलं आहे, त्यानंतर काही जादूचे प्रयोग ठेवलेले आहेत आमचेच एक रोटरियन डॉक्टर मनोज केतकर यांचे, नंतर SRPF म्हणून जी मोठी संस्था असते त्यांचं शस्त्र प्रदर्शन आहे एक दिवस आणि त्यांचं बँडवादन आहे, अप्रतिम बँड असतो त्यांचा। हे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। त्यानंतर नाशिकचे प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं शिवाजी महाराजांवरचं एक आगळं व्याख्यानही आपण एका दिवशी ठेवलेलं आहे 16 तारखेला। सो असे विविध उपक्रम आहेत आणि अजून काही समजा आम्हाला ॲडिशनल मिळालं यात तर आम्ही 24-25लाही ठेवू असा आमचा मानस आहे। सध्या तरी हे 3 वीकेंड्स आपण असे वेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत वेगवेगळे।